आहे, इथलं एकही झाड तुटता कामा नये. मी जो काही अभ्यास केला, जो काही वाचलं ऐकलं, त्याच्यावर मला लक्षात असं आलं की इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजेत. आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची. त्यामुळे शासन आपलं आहे का इंग्रजांचं राज्य आहे. तर आपल्याला नाही, झुडपाची, झाडाची आणि झाडांच्या वयाची व्याख्याच अजून माहिती नाहीये. ही व्याख्या करणं अजून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जमलेलंच नाही. भारतात जमलं की नाही मला माहिती नाही. पण आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड हा आपल्या देशात फक्त भारत सरकारने जास्त तोडलंय. याचं दुर्दैव हे आहे. ही सगळी झाडं जी सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतात, मोठी पानं असतात ती जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त ऑक्सिजन देतात. तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हे वडाचं झाड याच्यावर 500-600 प्रकारच्या प्रजाती जगतात. आता अशी झाडं तोडली आणि हे शासनाने जरा चुकी केली, चुकून त्याच्यावरती पोल्या मारल्या, माफ नाही. आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं काढतोय, माफ नाही. झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय, लेरीसिडिया कुणी लावला काय आणि सुबाबळ कुणी लावली काय, ही यांचीच पाप आहेत. आता यांची म्हणजे ही आपलीच माणसं आहेत ना. पण आपल्याच भावाला किंवा याला झाडाच्या बाबतीत माफ नाही कोणीही. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका. झाड म्हणजे आपला आईबाप आहे. आता आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का? त्यामुळे कोणालाही माफ नाही. कुठे झाड तुटू देता कामा नये. आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचे आणि ते 30-35 वर्षाचं हे केलं. आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या. मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात. माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही. झाडाच्या बाबतीत माघार घेण्यात मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना तुम्ही असं विधान नका करू. इथं जे ऑर्डर काढली 14 नोव्हेंबरला, जिथं 30-35 वर्षाचं ॲग्रीमेंट तुम्ही इथं टेंडर काढले ते द्यायला निघाले. तर कुठला साधुग्रामन कुठला काय म्हणतात त्याला, नाही ते दर 12 वर्षांनी होतं कुंभमेळा. आता कुंभमेळ्याचं आपल्याला माहीतच नाही हो. पण मला माहित आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही, जगात एकच सेलिब्रिटी आहे, तो झाड आहे. आणि सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो, जो ऑक्सिजन देतो, जो अन्न पाणी देतो, जो सावली देतो, त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणायचं. त्यामुळे नाशिककरांनो, मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही, मी तुमचा माणूस म्हणून तुमच्या बाजूने आलोय. मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचंय आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील, जवळचे मित्र असतील तरी ती वाईटच आहे. त्यांना आपण जगू देणार नाही आणि झाड तर मरू देणार नाही. एवढंच या प्रशासन म्हणतं की आणि चांगली माणसं ही साधू संत असतात. एका जागेत 10 माणसाची गरज असताना 1000 माणसं आली तर ते साधू संत नाहीत, ती माणसंच नाहीत मुळात. तर अशा माणसांनी इथं येऊन नाशिकची वाट लावू नये. आणि नाशिकाच्या जे मला नाशिककरांना पूर्ण आव्हान आहे की आता जे लोक आले त्याच्या सगळ्या नाशिककरांनी आलं पाहिजे. इथं गवताची काडी पण उचलून देता कामा नये. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे, हा तुकोबा महाराजांचा अपमान आहे, तुकारामांचा अपमान आहे. तर ह्या सगळ्यांनी जे सांगितले तेवढंच आपण पुढे घेऊन जातोय. आम्हाला फसवू नका, आम्ही तसं फसणार नाही आणि तुम्हाला फसवू देणार नाही. एवढंच नाशिककरांना माझी विनंती आहे. तुम्ही राहा. महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवळाच्या वतीनं मी सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्यावरण प्रेमीच्या वतीने सांगतो की इथलं एकही झाड तुम्ही तुटू देऊ नका. आम्हाला कधी पण बोलवा, आम्ही रात्री बेरात्री कधी पण यायला तयार आहोत. काय प्रश्न, एक विनंती होती. आपण वैयक्तिक स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी